पुण्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान जलाशयामध्ये सध्या 7.15% इतका पाणीसाठा शिल्लक असलेलं पाहायला मिळतं। सध्या आपण आलो आहोत चासकमान जलाशयावरच्या ठिकाणी पाहतोय कशा प्रकारचा जो पाणीसाठा आहे तो सध्या शिल्लक आहे। कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की मेचा शेवटचा आठवडा आहे आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये सध्या या परिसरामध्ये 7.15% इतका पाणीसाठा या जलाशयामध्ये असलेला पाहायला मिळते। खरं तर खेड तालुका असेल किंवा शिरूर तालुका असेल या दोन्ही तालुक्यातील शेतीसाठी या पाण्याचा वापर सर्रास केला जातो। त्यासोबत खेड तालुक्यातील अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा याच पाण्यावरती अवलंबून असतो। मात्र एकंदरीत आता या जलाशयामध्ये सध्या 7.15% इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळते। सध्या धरणाची जी पातळी आहे ती सध्या खालवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच जलाशयामध्ये सध्या पाहतो की जे पर्यटक आहेत ते पर्यटक सध्या कुठेतरी या ठिकाणी धरणाकाठी आनंद घेतानाचा आपल्याला पाहायला मिळते। मात्र ज्या पद्धतीने पाहतो की भीमाशंकरचा अभयारण्य आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्याच निमित्तानं चासकमान जलाशयामध्ये जो पाणीसाठा आहे तो मात्र या अभयारण्यात पडलेल्या पावसामुळे झपाट्याने भरलेला असतो। मात्र एकंदरीत सध्या तरी आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये या जलाशयामध्ये 7.15% इतका पाणीसाठा असलेले चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण परमेश स्वामी सुनील तिकडे TV9 मराठी चासकमान पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।